तुमच्या रेंजी असलेल्या मुलाने किंवा मित्राने कधी नो कॅप, सिग्मा, एनपीसी किंवा ब्रेन रॉट असं म्हटलंय आणि तुम्ही फक्त त्याच्याकडे बघत राहिलात. आजच्या व्हिडिओनंतर जेनजीचा एकही शब्द तुम्हाला अनोळखी वाटणार नाही. नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जेनजीचे काही प्रसिद्ध शब्द शिकलो आहोत. आज आपण काही भन्नाट शब्द समजून घेऊया. नो कॅप. नो कॅप म्हणजे मी अगदी खरं बोलतोय, खोटं काहीच नाही. उदाहरणार्थ, हा चित्रपट खूप भारी आहे. नो कॅप म्हणजे खरंच जबरदस्त आहे. दुसरा शब्द आहे कॅप. कॅप म्हणजे खोटं बोलणं किंवा अतिशयोक्ती करणं. उदाहरणार्थ, तू म्हणतोस की तू रोज 10 तास अभ्यास करतो. दॅट्स कॅप. तिसरा शब्द आहे सिग्मा. सिग्मा म्हणजे स्वतःच्या नियमांवर जगणारी, आत्मविश्वासू आणि शांत व्यक्ती. ही व्यक्ती सतत लोकांचं लक्ष मिळवण्याच्या मागे नसते. चौथा शब्द आहे सुस. सुस म्हणजे संशयास्पद. कोणाची वागणूक विचित्र वाटली तर म्हणतात तो थोडा सुस वाटतो. आता पाचवा शब्द आहे बेट. बेट म्हणजे ठीक आहे, नक्की, डन. उदाहरणार्थ, संध्याकाळी 6 वाजता भेटू. बेट. सहावा शब्द आहे लोकी. लोकी म्हणजे मनातल्या मनात किंवा जास्त गाजावाजा न करता. उदाहरणार्थ, लोकी, मला तो चित्रपट आवडला. आता सातवा शब्द आहे हायकी. हायकी म्हणजे उघडपणे किंवा खूप स्पष्टपणे. उदाहरणार्थ, हायकी, मला हा फोन खूप आवडला. तर आठवा शब्द आहे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे मोठं यश किंवा विन. उदाहरणार्थ, आजची इंटरव्ह्यू क्लिअर झाली, बिग डब्ल्यू. आता नववा शब्द आहे एल. एल म्हणजे लॉस किंवा अपयश. उदाहरणार्थ, शेवटच्या बॉलवर मॅच हरलो, दॅट्स अन एल. दहावा शब्द आहे ब्रेन रॉट. ब्रेन रॉट म्हणजे एखाद्या गोष्टीचं इतकं वेड लागणं की सतत त्याचाच विचार करणं किंवा त्याच प्रकारचं कंटेंट पाहत राहणं. उदाहरणार्थ, दिवसभर तेच मीम्स बघतोय, पूर्ण ब्रेन रॉट झालाय. जेनजीची भाषा आता हळूहळू तुमच्याही डोक्यात बसायला लागली असेल. आता सोशल मीडियावर हे शब्द दिसले की त्याचा अर्थ शोधायची गरज नाही. अशा अजून ट्रेंडिंग शब्दांचे सोपे मराठीत अर्थ हवे असतील तर पुढचा पार्ट नक्की पहा आणि फॉलो करायला विसरू नका. कारण जेनजीची भाषा रोज बदलते आणि आपणही ती समजून घेतली तरच संवाद अधिक मजेशीर आणि सोपा होतो. धन्यवाद.